सुस्वागतम. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नूतन भोकर इयत्ता 4चे विद्यार्थी घेऊन येत आहेत आनंददायी शनिवार अंतर्गत पर्यावरण संवर्धन या घटकाअंतर्गत उपक्रमाचे नाव आहे माझ्या पर्यावरण स्नेही सवयी. या थीमवर आधारित पोस्टर मेकिंग किंवा चित्रकला स्पर्धा. पर्यावरण संवर्धन या उपक्रमातून विकसित होणारे कौशल्य सर्जनशीलता, निरीक्षण, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, पर्यावरण जाणीव जागृती, निसर्गप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. पूर्वनियोजित कृतीमध्ये विद्यार्थ्यांना A4 साईजचा कोरा कागद 8 दिवस अगोदर देऊन त्यांना संबंधित विषयावर आधारित उद्बोधनपर चित्र घरून काढून आणायला सांगितले. चित्रकला स्पर्धेचे विषय होते पाणी बचत, वीज बचत, स्वच्छ व सुंदर शाळा किंवा घर आणि कचरा व्यवस्थापन. चित्रप्रदर्शन व सादरीकरण स्पर्धेस नूतन केंद्राचे नूतन केंद्र प्रमुख माननीय श्री चक्रवार सर यांनी सदिच्छा भेट दिली. तसेच शाळेतील आदरणीय गुरुजन वर्ग श्री पाटील सर, श्री दासरे सर, श्री बनकर सर व श्री जाधव सर तसेच सौ आलमवाड मॅडम यांनी देखील उत्स्फूर्तपणे प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. माझ्या पर्यावरण स्नेही सवयी या थीमवर आधारित विद्यार्थ्यांनी सुंदर चित्रे काढून आणली. जसे पाणी बचत, वीज बचत, स्वच्छ व सुंदर शाळा किंवा घर. पर्यावरण स्नेही सवयींमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याची बचत मी कशी करत आहे, विजेची बचत कशी करत आहे, शाळा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी रोज काय काय करते किंवा करतो याबद्दल त्यांचे मत मांडले. माझ्या पर्यावरण स्नेही सवयी या थीमवर आधारित माझा विषय वीज बचत. माझ्या घरात लाईट चालू असेल तर लाईट बंद करते, फॅन खाली कोणी बसलेला आहे तर फॅन पण बंद करते, टीव्ही कोणी पाहत नसेल तर टीव्ही पण बंद करते, रात्री झोपताना टीव्ही बंद करून झोपते, रात्री झोपताना लाईट पण बंद करून झोपते. या सोलरमुळे विजेची पण बचत होते आणि पैशांची पण बचत होते. माझे नाव सर्वे केतन कसलवाड. माझ्या पर्यावरण स्नेही सवयी या स्कीमवर आधारित माझा विषय पाण्याची बचत. आपल्याला जर पाणी भेटले नाही तर आपण जिवंत राहत नाही. तसंच पशुपक्ष्यांना आणि झाडांना झाडे जर कापले तर खूप पाऊस पडणार नाही आणि आपल्याला जेवढे पाणी लागते तेवढंच घ्यावे. आपल्याला खूप पाणी घेऊन चालू नाही. धन्यवाद. पर्यावरण स्नेही सवयी या थीमवर आधारित चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे मॅडमना. तर अतिशय सुंदर, विशेषतः तुमचं कौतुक करावं का वाटतंय कारण वर्ग 4 आहे. अतिशय लहान मुले आणि विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील मुले आणि एवढा धीटपणा, कारण मुलांमध्ये जी मुलं सांगू लागले ती अतिशय धीटपणे सांगू लागले. म्हणजे त्यांच्यात एवढा कॉन्फिडन्स, मॅडमनी त्यांच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स एवढा निर्माण केला की मुलांना, म्हणजे काही ठिकाणी आता एखादं घाबरतंय परंतु सर्व मुलांनी, विशेषतः या ठिकाणी 1-2 जर सोडले तर सर्व मुलांनी आणि विशेषतः मुलींनी अतिशय धीटपणे आपला उपक्रम या ठिकाणी सादर केला. त्या उपक्रमाची कृती कशी असते, काय केलं ते आणि त्याचं उपक्रमामधून आपल्याला काय साध्य करायचं हे सांगल्याबद्दल पुनश्च एकदा मॅडमचे मी आमच्या सर्वांतर्फे आभार मानतो. आणि मॅडमनी आम्हाला या ठिकाणी बोलिलं, आम्हाला जो मान सन्मान दिला त्याबद्दलही मॅडमचं आम्ही या ठिकाणी कौतुक करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर, बनकर सर या सर्वांचं सुद्धा मी केंद्र प्रमुख कार्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि मॅडमनी अतिशय चांगले उपक्रम घ्यावे
आणि विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठीचं त्यांचं कार्य हे अनमोल आहे. एवढे बोलून मी माझं मनोगत थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो पुढच्या शनिवारसाठी. पुढच्या शनिवारी यापेक्षाही चांगला उपक्रम आपण आपल्या वर्गात आयोजित करावा असा आशावाद व्यक्त करून इथं थांबतो. जय हिंद. 2 मिनिटांमध्ये आपले मत मोजक्या शब्दामध्ये मांडणारे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन उपस्थित शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले व त्यांचा आनंद द्विगुणित केला. त्याची काही बोलकी क्षणचित्रे.